नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आधुनिक आवर्त सारणी नियम बघणार आहेत। आधुनिक आवर्त सारणीमध्ये कशा पद्धतीने रचना केलेली आहे, त्याची मूलद्रव्याची वर्गीकरणाची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत। आधुनिक आवर्त सारणीचा नियम जो आहे ते कोणी अस्तित्वात आणला तर वैज्ञानिक मोझले यांनी तो अस्तित्वात आणलेला आपल्याला पाहायला मिळतो। आधुनिक आवर्त सारणी खऱ्या अर्थाने कशावर अवलंबलेली आहे तर मेंडेलीवच्या आवर्त सारणीच्या आधारेच आपण काय केलेलं पाहायला मिळतं, आधुनिक आवर्त सारणी अस्तित्वात आलेली पाहायला मिळते। मेंडेलीव यांनी ज्यावेळेस नियम तयार केला, मेंडेलीवची आवर्त सारणी तयार केली, त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं होतं की मूलभूत गुणधर्म त्यांनी अणु वस्तुमान घेतला होता, परंतु मोझले यांनी आधुनिक आवर्त सारणी तयार करत असताना मूलभूत गुणधर्म त्यांनी काय घेतला, अणुअंक घेतला। ज्या वेळेला मेंडेलीवची आवर्त सारणी मांडली होती तेव्हा विज्ञान जगताला कुठल्याही पद्धतीनं मूलद्रव्य जे आहे त्याच्या किंवा अणूच्या अंतररंगाविषयी काहीही माहिती नव्हतं। अणूच्या अंतररंगामध्ये काय असतात, केंद्रकात काय आहे किंवा केंद्रकाची रचना कशी केली जाते, केंद्रकामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन कसे फिरतात या संदर्भात कुठल्याही पद्धतीनं माहिती मेंडेलीवच्या वेळेला नव्हती। म्हणून इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यावर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंध जो आहे त्या संबंधाचा वेध जो आहे तो वैज्ञानिक घेऊ लागले। मेंडेलीवच्या आवर्त सारणीनुसार जर अणुअंक हा मूलभूत घटक जर मानला किंवा अणुअंक हा केवळ आणि केवळ मूलद्रव्याचा क्रमदर्शक अंक होता हे आपल्या लक्षात आलं। मग मेंडेलीवनं ज्या वेळेला अणुअंक फक्त त्या कार्ड्सवरती काय केले होतं, एक एक क्रमदर्शक नंबर लावला होता, परंतु ज्या वेळेस आधुनिक आवर्त सारणी अस्तित्वात आली त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की काय लक्षात येतं की आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलभूत गुणधर्म हा अणुअंक मानला, लक्षात घ्या। परंतु मेंडेलीवची आवर्त सारणी ज्या वेळेस तयार झाली होती त्यावेळेला विज्ञान जगताला कुठल्याही पद्धतीनं अणूच्या अंतररंगाविषयी माहिती नव्हती, हे लक्षात असू द्या। सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले यांनी एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगावरून आपल्याला दाखवून दिले की मूलद्रव्याचा अणुअंक कशाने दाखवला जातो, झेडनी दाखवला जातो। झेडनी काय दाखवला जातो, मूलद्रव्याचा अणुअंक झेडनी दाखवतात। कशाने दाखवलं जातं म्हणजे त्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉनची संख्या होय। मग अणुअंक म्हणजे काय, धनप्रभार। धनप्रभार म्हणजे काय, प्रोटॉन। धनप्रभार म्हणजे काय, प्रोटॉन म्हणलं जातं, लक्षात असू द्या। मोझले यांनी अनेक मूलद्रव्याचे अणुअंक प्रयोगाने निश्चित केलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अणुवस्तुमानांकापेक्षा अणुअंक हा मूलभूत घटक मानला गेला, बरोबर। त्यानुसार मेंडेलीवच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडण्यात आला आणि त्याचा आधुनिक आवर्ती नियम काय आहे आपल्याकडे, जसं की आपल्याला सांगता येतं मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा जो नियम आहे त्याच्या ठिकाणी अणुवस्तुमान बदलायचं आणि अणुअंक हा शब्द जर लिहिला तर ॲज इट इज तो नियम आपल्याला पाहायला मिळतो। फक्त आपण एकच शब्द बदलत आहोत त्याच्यामधला आणि त्यानुसारच मूलद्रव्याचे गुणधर्म मेंडेलीवचा आवर्ती नियम जर आपण पाहिला तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्तीफल आहेत, परंतु आपण पाहतोय आधुनिक आवर्ती नियम त्याच्यामध्ये मूलभूत गुणधर्म मानला आहे अणुअंक, मूलभूत गुणधर्म मानला आहे अणुअंक, म्हणून मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात। मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल आहेत, हे लक्षात येतं त्या ठिकाणी, ठीक आहे। मग मोझले यांनी काय सांगितलं तर आपल्याला लक्षात आलं की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात। आता आपण आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घ स्वरूप बघू। दीर्घ स्वरूप
आधुनिक आवर्त सारणीचे आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घ स्वरूप काय आहे? आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घ स्वरूप काय आहे? मूलद्रव्याची मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केलेली आपल्याला पाहायला मिळते, बरोबर. मग जे मूलद्रव्याचे वर्गीकरण मिळतं ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी आहे. मूलद्रव्याची मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्याचे जे वर्गीकरण मिळतं त्या वर्गीकरणालाच आपण आधुनिक आवर्त सारणी असं म्हणलं जातं. नावातच आहे. आधुनिक आवर्त सारणी कशाला म्हणायचं? आधुनिक आवर्त सारणी कशाला म्हणायचं? आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला सगळ्यात मोठा गुणधर्म पाहायला मिळतो की मूलद्रव्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता जे मूलद्रव्याचं वर्गीकरण मिळतं त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण आधुनिक आवर्त सारणी असं म्हणतो, बरोबर. अणुअंका आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्याचे गुणधर्माचे भाकीत अधिक अचूकपणे करता येतं. मूलद्रव्याच्या गुणधर्माचे भाकीत अधिक अचूकपणे करता येतं. आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घ स्वरूप असेही म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीलाच काय म्हणलं जातं? आधुनिक आवर्त सारणीलाच काय म्हणायचं? आवर्त सारणीचे दीर्घ स्वरूप असे म्हणतात. मग आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी ही अणुअंकानुसार केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये असणाऱ्या जवळपास 99% ज्या त्रुटी होत्या त्या काय झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात? आधुनिक आवर्त सारणीमध्ये नष्ट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा नाहीशा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हायड्रोजनच्या स्थानाविषयी जर तुम्ही पाहिलं तर हा संदेह आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा तसाच राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग आपण मागील इयत्तेत पाहिलं की काय पाहिलं? ज्यावेळेस अणुअंकामधून किंवा अणुअंकामधील इलेक्ट्रॉन जे आहेत ते केंद्रकाभोवतीच्या कवचामध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात त्याला तर आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हणलं, बरोबर आहे. हे इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याच्या एका संख्येवरून ठरते. जी काय पूर्ण एकूण संख्या आहे त्या एकूण संख्येवरून ठरत असते. मग जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन फिरतात त्या एकूण इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला पाहायला मिळतं. अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंका इतकीच असते. अणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जेवढी संख्या असते तेवढाच त्याचा अणुअंक असतो, बरोबर. मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्यातील जर संबंध आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे त्याचा संबंध आवर्त सारणीच्या मांडणीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसून आलेला पाहायला मिळतो. आता आपण जरा डोके चालवामध्ये असणारे प्रश्न पाहूया. काय म्हणता आपला पहिला प्रश्न? आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याच्या जागेवरून जो काही वाद आहे तो आपल्याला पाहायचा आहे. काय आपल्याला पाहायला मिळतो वाद? पहा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय पाहणार? जरा डोके चालवा. आवर्त सारणीमधील मूलद्रव्याच्या जागावरून म्हणजेच कोबाल्ट आणि निकेल यांचं पूर्णांकी अणुवस्तुमान समान असून अपूर्णांकी वेगळं होतं. त्याबद्दल जी काय सिग्नता होती, संदिग्धता जी होती त्यांच्या ह्याच्यामध्ये किंवा जो की कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये टाळलेलं आपल्याला पाहायला मिळतात. कोबाल्टचा अणुअंक आहे 59 आणि निकेलचा कोबाल्ट 58 असणार आहे. कोबाल्ट 58 आहे. आवर्त सारणीमधील मूलद्रव्यांच्या जागावरून आपल्याला लक्षात येतं कोबाल्ट 59 व निकेल 59 यांच्या स्थानासंदर्भात 59 घेऊया.
यांच्या स्थानासंदर्भात मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत असलेले प्रश्न आधुनिक आवर्त सारणीमध्ये कसा सुटला आपल्याला पाहायचे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये जर तुम्ही मूलद्रव्याची मांडणी त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली, पण काही ठिकाणी आपण जास्त अणुवस्तुमान असलेल्या मूलद्रव्यांना अगोदर स्थान देण्यात आलं त्या आपल्याला दिसतं. कोबाल्टचे अणुवस्तुमान जर घेतलं तर कोबाल्टचं अणुवस्तुमान 58.93 आहे आणि निकेलचं अणुवस्तुमान 58.71 आहे. तर यामध्ये आपण जर बघितलं तर कशाला अगोदर स्थान आहे? निकेलला अगोदर स्थान आहे आणि कोबाल्टला नंतर दिलेला आहे. कुठं? मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये. परंतु काय सांगता येतं रे आपल्याला? आधुनिक आवर्त सारणीमध्ये जी मांडणी केलेली आहे ही कशाच्या आधारावर आहे? अणुवस्तुमान. आणि हा कशाचा? अणुअंकाचा. कोबाल्टचा अणुअंक किती आहे? कोबाल्टचा अणुअंक 27 आहे. निकेलचा अणुअंक किती आहे? 28 आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे? अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी जर केली असेल तर कोबाल्ट कधी येणार? अगोदर येणार. निकेल कधी येणार? नंतर. ठीक आहे. अशा पद्धतीनं आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी त्याच्या अणुअंकानुसार केलेली आहे. म्हणून कोबाल्टचा अणुअंक आहे 27, निकेलचा अणुअंक आहे 28. म्हणून कोबाल्टला अगोदर स्थान देण्यात आलं आणि निकेलला नंतर स्थान देण्यात आलं आपल्याला लक्षात येतं. ज्या वेळेस आपण मेंडेलिव्हची आवर्त सारणी बघितली आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या त्रुटी पाहिल्या त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न लक्षात येतो की कोबाल्ट आणि निकेलचं पूर्णांकी अणुवस्तुमान समान असून सुद्धा त्याच्या स्थानाबद्दल जी त्याची कन्फ्युजन होतं किंवा संदिग्धता होती याबद्दल आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. मग आता त्याच्या ह्याच्यामध्ये ज्याचं अणुवस्तुमान जास्त आहे त्याला अगोदर स्थान न देता निकेलचं अणुवस्तुमान हे कमी आहे म्हणून त्यांनी निकेलला काय केलेलं आहे? अगोदर स्थान दिलेलं आहे. परंतु आपण जर बघितलं तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची जी रचना आहे, जी मांडणी आहे ती अणुवस्तुमानावर अवलंबलेली आहे. त्याच प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर मोजलेचा आधुनिक आवर्त सारणीचा जो नियम आहे, मोजलेची आधुनिक आवर्त सारणी जी तयार झालेली आहे ती कशावर डिपेंडिंग आपल्याला लक्षात येतं? अणुअंकावरती आहे. कोबाल्टचा अणुअंक 27 आहे, निकेलचा अणुवस्तुमान 28 आहे. म्हणून अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने जर मांडणी केलेली असेल तर कोबाल्टला अगोदर स्थान देण्यात येईल आणि निकेलला नंतर स्थान देण्यात येईल. हे आपल्याला काय होतं? स्पष्ट. आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधली पहिली त्रुटी जी आहे या ठिकाणी काय झालेली आहे? नाहीशी झालेली आहे. हे आपल्याला स्पष्ट करता येतं. पहिली त्रुटी कशी नाहीशी झाली लक्षात आली का सर्वांच्या? चला आता नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्लोरीन आणि क्लोरीन 1735, क्लोरीन 1735 समस्थानिके आहेत आणि क्लोरीन 1737. समस्थानिकाची जागा आधुनिक आवर्त सारणीत कशा प्रकारे निश्चित केलेली आहे? समस्थानिके कशाला म्हणलं जातं? ज्याचे रासायनिक गुणधर्म एक असतात परंतु अणुवस्तुमान वेगळे असतात त्याला आपण समस्थानिके असं म्हणलं जातं. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये दोन सलग असलेल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानातील जो फरक सारखा नसतो हे लक्षात येतं. मोजल्याने क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा गुणधर्म नसून अणुअंक हा मूलद्रव्यांचा गुणधर्म आहे हे स्पष्ट केलेलं आपल्याला पाहायला येतं. मग आता कोणत्याही मूलद्रव्यांचा अणुअंक त्याच्या अगोदर असलेल्या मूलद्रव्यापेक्षा एक क्रमाने वाढलेला दिसतो हे आपल्या लक्षात येतं. मग समस्थानिके कशी असतात? 35 आणि 37 यांचे आधुनिक आवर्त सारणीतील स्थान एकच असलं पाहिजे कारण की यांचा अणुअंक हा 17 आहे. या दोन्हींचा अणुअंक एकच आहे. अणुअंकाप्रमाणे जर आपण याची मांडणी केली असतील तर समस्थानिकाची जागा एकाच राखण्यात आहे आपल्याला लक्षात येतं. परंतु आपल्या असं लक्षात येतं की आवर्त सारणीची मांडणी त्याच्या अणुअंकाप्रमाणे केलेली तर आहेच. त्यावेळी मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील ठराविक मूलद्रव्याच्या जोड्यांमध्ये आढळलेली विसंगती दूर झाली व क्लोरीनच्या समस्थानिकांमध्ये
आढळलेली विसंगती दूर झालेली आहे व क्लोरीनच्या समस्थानिकांची जागा एकाच रखान्यात ठेवण्यात आली किंवा एकच स्थान देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काय सांगतं आपल्याला याच्यामध्ये, क्लोरीन 1735 आणि क्लोरीन 1737 हे दोन समस्थानिका आहेत. ज्यावेळेस तुम्ही मेंडेलिव्हची आवर्त सारणी पाहिली, ती मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये कशाच्या माध्यमातून म्हणजे कशाच्या आधारे त्याचं वर्गीकरण करण्यात आलं, तर अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्याची मांडणी करण्यात आली. समस्थानिकाचे अणुवस्तुमान वेगळे असतात. जर हे वेगळे असतील तर याला वेगळी जागा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये द्यायला पाहिजे, परंतु असं न करता एकाच रखान्यात दिलेली आहे. जर आधुनिक आवर्त सारणीचा विचार केला तर आधुनिक आवर्त सारणीची रचना मूलभूत गुणधर्म अणुअंक आहे. अणुअंकाच्या चढत्या क्रमाने जर मांडणी केली तर अणुअंकाच्या पुढचा नंबर 1 वाढेल आणि मागचा नंबर 1 कमी होईल. परंतु समस्थानिकांमध्ये अणुअंक हा तोच असतो, म्हणजे अणुअंक क्लोरीन 35चा 17, क्लोरीन 37 17, म्हणजे दोन्हीही समस्थानिकांचा अणुअंक हा एकच असतो. म्हणून आधुनिक आवर्त सारणीमध्ये 17 अणुअंक किंवा समस्थानिका जे आहेत त्या समस्थानिकाला एकाच रखान्यामध्ये जागा दिलेली आपल्याला दिसते त्या ठिकाणी. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. क्रोमियम 52 54 आणि 54, क्रोमियम 52 24 आणि क्रोमियम 55 25. क्रोमियम आणि मॅग्नीज आहे Mg. क्रोमियम आणि मॅग्नीजचे जे काही प्रश्न होता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये, या दोन मूलद्रव्याच्या दरम्यान ते 53 आणि 54 अणुवस्तुमान असलेले मूलद्रव्य असू शकेल का? 53 आणि 54 मध्ये बघा, 54 आणि 55. आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार जर बघितलं 53 आणि 55 मध्ये एक मूलद्रव्य असला पाहिजे असं कोण सांगतं? मेंडेलिव्ह सांगतो. कशाच्या आधारे सांगतो? मेंडेलिव्हची आवर्त सारणी कशाच्या आधारे आहे? अणुवस्तुमान. मग अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने जर मांडणी केली असेल, क्रोमियम आणि मॅग्नीज, क्रोमियम 53 आणि मॅग्नीज 55 याच्यामध्ये एक नंबर राहतो, म्हणजे तो म्हणजे 54, आणि 54 नावाचा मूलद्रव्य याच्यामध्ये असू शकतो का असा प्रश्न विचारलाय. तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार याच्यामध्ये एक मूलद्रव्य असायला पाहिजे, एक मूलद्रव्य असायला पाहिजे, परंतु नाहीये. कसा नाहीये पहा. आधुनिक आवर्त सारणीची जर रचना केली तर क्रोमियम 24 आणि क्रोमियम मॅग्नीज 25, 24 आणि 25 हा काय आहे? अणुअंक आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये याच्यामध्ये कोणताही मूलद्रव्य नाही. काय नाहीये? कोणताही मूलद्रव्य नाही हे सांगता येतं. आता आधुनिक आवर्त सारणी हायड्रोजनला कोठे ठेवावे असे तुम्हाला वाटते? कुठं ठेवावे? हॅलोजन गण 17 किंवा अल्क धातू गण 1 मध्ये ठेवावा. हॅलोजन गण 17 किंवा अल्क धातू गण 1. आता जर तुम्ही बघितलं तर त्याची रेणू जे काही तयार करण्याची पद्धत आहे किंवा मॉलिक्यूल फॉर्मेशन करण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे? हॅलोजन सारखी सुद्धा आहे आणि अल्क धातू सारखी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हायड्रोजनचे स्थान हे गण 1 व गण 17 मध्ये दर्शवण्यात आलेले आहे, कारण हायड्रोजन अल्क धातू तसेच हॅलोजनशी साम्य दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच हायड्रोजनला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत निश्चित स्थान देता आलेलं नाही. हायड्रोजनला काय केलं? आवर्त सारणीत निश्चित स्थान देता आलेलं नाही. परंतु हायड्रोजन सहजपणे एक इलेक्ट्रॉन देऊन स्थिर हायड्रोजन म्हणजेच हॅलोजन काय करतो? एक इलेक्ट्रॉन देतो आणि स्थिर हायड्रोजन कॅटायन म्हणजेच H+ कॅटायन एक इलेक्ट्रॉन देऊन H+ घेऊन स्थिरता प्राप्त करतो. पण इलेक्ट्रॉन स्वीकारून म्हणजे हायड्राइड H- अस्थिरता, हा अस्थिर असतो आणि हा कसा असतो? स्थिर असतो. हा कसा असतो? स्थिर असतो. हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग हा ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन देऊन स्थिर होतो पण एक इलेक्ट्रॉन घेऊन अस्थिर होत नाही,
म्हणून आधुनिक आवर्त सारणीत हायड्रोजनचा समावेश गण 17 मध्ये न करता गण 1 मध्ये ठेवावा असे कोणाला वाटते? मोजले यांना वाटते. असं स्पष्टीकरण कोणी केलेलं आहे? तर मोजले यांनी केलेलं आहे. अशा बाकीच्या सगळ्या त्रुटी ज्या आहेत त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्ट झालेल्या आहेत. 99.99% जर आपण त्रुटी म्हणलात तर त्या कमी झालेल्या आहेत. फक्त हायड्रोजनच्या संदर्भातली एक त्रुटी जर आपण बघितली तर तेवढाच एक प्रॉब्लेम आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा राहिलेला आहे. अशा पद्धतीनं मेंडलीवच्या आवर्त सारणीतल्या सर्व त्रुटी आधुनिक आवर्त सारणीमध्ये समाप्त झालेल्या आहेत आणि आपण आधुनिक आवर्त सारणी स्वीकारलेली आहे सर्वांनीच.